भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहते सकाळ वाट पंढरीची, विटू माझा लेकूरवाळा, संगी गोपाळांचा मेळा. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा जयघोष ऐकताच डोळ्यासमोर उभा राहतो लाखो वारकऱ्यांचा अथांग जनसमुदाय. त्यांच्या टाळ मृदुंगाच्या नेनात भव्य पताका आणि पंढरपूरकडे निघालेली पालखी. पालखीमध्ये सामील असतात वारकरी, घोडे, हत्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, या पालखीची सुरुवात केव्हा झाली? ही परंपरा श्री संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांपासून झाली का? किती पालख्या या वारीत सामील असतात? महाराष्ट्राबरोबर भारतातील इतर कोणत्या राज्यातून भाविक या वारीत सहभागी होतात? मुसलमानी राज्याच्या काळात पालखी कशी जायची? मराठ्यांनी वारी अविरत चालू ठेवण्यासाठी काय केले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औरंगजेबाच्या काळात वारीला भव्य दिव्य स्वरूप कसे आले? तर आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मी आहे प्रवीण आणि आपण पाहतात तिसरी बाजू. तर मित्रांनो, जेवढ्या पालख्या आता येतात, जशा भव्य दिव्य पालख्या येतात, त्या ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या कालखंडात येत नव्हत्या. पण वारीची परंपरा प्रत्येक घरी, वारकऱ्याच्या घरी होती. या वारीची सुरुवात केव्हा झाली हे निश्चित सांगणे कठीण. मात्र काही ऐतिहासिक पुराव्याचा अभ्यास केला तर एक ताम्रपट 1516च्या जवळपासचा आढळतो. त्यामध्ये पंढरपूर व आसपासच्या गावाचा उल्लेख आढळतो. यामध्ये पंढरपूरला पांडुरंगपल्ली या नावाने उल्लेख आढळतो. वाङ्मयीन पुराव्याच्या आधारे सुमारे 6व्या शतकापासूनचा इतिहास या पालखीला लाभलेला आहे. या ताम्रपटामध्ये लहान विठ्ठलाचे देऊळ आहे असा उल्लेख आहे. तर मित्रांनो, या पुराव्याच्या आधारे ठामपणे सांगू शकतो की या वारकरी परंपरेला सुमारे 1500 वर्षाचा वारसा लाभलेला आहे. तर मंदिर या आधी पण बांधलेले असावे. तर मित्रांनो, आपण पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे जर म्हटलं तर जवळपास आपल्या वारीला 1500 वर्षाची परंपरा लाभलेली. तर आता आपण पाहूया वारीची वैशिष्ट्ये आणि वारकरी संप्रदाय म्हणजे एक देवाची पूजा करण्याची आगळी वेगळी पद्धत असते. त्यामध्ये वारकऱ्याची सुद्धा एक आगळी वेगळी पद्धत आहे. वारकरी हे पारंपरिक पोशाखामध्ये असतात. दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला वर्षातून एकदा तरी पंढरपूरला जातात. यामध्ये टाळकरी हा परंपरागत पोशाख, माथ्यावरती गोपीचंदनाचा टिळा असतो, गळात कंठाशी तुळशीची माळ असतो, हातामध्ये टाळ मृदुंग व पताका घेऊन पांडुरंगाच्या भेटीला जातो. तर या वारीचा उल्लेख हा इसवी सन 1237 मध्ये 16 खांबी मंडप शिलालेख मध्ये आढळलेला आहे. हा शिलालेख होयसळ राज्याच्या कारागिर्दीत संस्कृत व कानडी या संमिश्र भाषेत शिलालेख कोरलेला आहे. यात पुंडलिक मुनी व विठ्ठलाचा उल्लेख आढळतो. तर दुसरा पुरावा हा तुळईच्या 71व्या ओळीत वारी या शब्दाचा उल्लेख आढळतो. म्हणजेच ज्ञानेश्वराच्या जन्माच्या आधी, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्माच्या 39 वर्ष आधी, कारण की ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म हा 1275 मध्ये झालेला आहे. तर मित्रांनो, आपण जर कागदोपत्री जर म्हटलं लिखित, तर या वारीला 789 वर्षापासूनचा वारसा आहे. ही वारी त्याच्या आधीपासून सुरू असावी हा दुसरा उल्लेख. हा श्री ज्ञानेश्वर माऊलीचे वडील म्हणजेच विठ्ठलपंत कुलकर्णी हे वारी करत असल्याचा असा उल्लेख आहे. दुसरा लिखित पुरावा हा संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगात म्हणतात ते, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थ होतं. म्हणजेच त्यांच्या घरी पंढरीची वारी असल्यामुळे त्यांना दुसरं तिसरं तीर्थ करायची काही गरज नाही असं ते म्हणत आहे. जर आपण कागदोपत्री जरी म्हटले तरी पंढरीची वारी ही 800 वर्षे जुनी आहे, आपण असं ठामपणे सांगू शकतो. जर आपण मधल्या काळात जर विचार केला तर संत भानदास, संत एकनाथ, संत नामदेव, संत कान्होपात्रा यांच्या काळात ही पालखी अखंड अविरत चालू होती. त्यानंतर मराठ्यांनी आपले स्वराज्य स्थापन केले, त्यात पालखीला तर संरक्षण मिळाले. यामध्ये प्रामुख्याने देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी, आळंदीवरून संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी चालू होती. आजच्या घडीला जर आपण विचार केला तर 300 ते 350 पालख्या या पालखी सोहळ्यामध्ये सामील होतात. ह्या मोठ्या पालख्या. यामध्ये छोट्या छोट्या पालख्या जर विचार केला तर भरपूर येतात. तर यामध्ये प्रामुख्याचे आकर्षण म्हणायला काही वावगं नाही, कारण की एक वाराणसीवरून संत कबीरांची पालखी सुद्धा येते.
आता येणाऱ्या पालख्यांचे स्वरूप जरी भव्य दिव्य असले तरी आधी असे नव्हते. 350 वर्षापूर्वी ध्वज पताका दिंड्या एवढ्यापुरतं मर्यादित होते. तर जर आपण पुराव्याचा उल्लेख केला तर संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये सुमारे 1400 टाळकरी असल्याचा उल्लेख येतो. पण तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर या दिंडीची जबाबदारी त्यांचे बंधू कान्होबा यांनी सांभाळली. परंतु जेव्हा तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण बाबा जेव्हा मोठे झाले तेव्हा कान्होबा बाबांनी ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली. याच नारायण बाबांनी वारीचे रूपांतर पालखी महाउत्सवामध्ये केले. याच काळात वारीवरती आणि स्वराज्यावरती मोठे संकट उभं राहिलं, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा स्वतः महाराष्ट्रात आला. 26 वर्षे ठाण मांडून महाराष्ट्रात राहिला. या काळात औरंगजेबाच्या सैन्याचे हल्ले वारंवार वारकऱ्यांवर होऊ लागले. तेव्हा वारीच्या प्रथेला संरक्षण व अभय देण्याची जबाबदारी सांभाळली संभाजीराजेंनी. तेव्हा स्वराज्यावर संकट चालून आले असताना देखील महाराजांनी परंपरेला धक्का लागू दिला नाही व वारकऱ्यांचे संरक्षण केले व लोकांमधील उदासीनतेला सुद्धा दूर केले व लोकांमध्ये पुन्हा नवचेतना हिंमत भरण्याचे कार्य केले. 1685 सालापूर्वी फक्त एका वारीची पद्धत होती. त्यानंतर तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज त्यांनी वडिलांच्या पादुका पालखीत ठेवून वाटेत आळंदीहून ज्ञानोबांच्या पादुका सुद्धा पालखीत ठेवल्या. त्यामुळे ज्ञानोबा तुकोबांचा गजर जन्मास आला आणि पालखीमुळे लोकांमध्ये ज्ञानोबा तुकोबा स्वतः आपल्या सोबत आहेत, आपण ही वारी ज्ञानोबा तुकोबा सोबत करत आहे ही भावना सुद्धा निर्माण झाली. अशा प्रकारे एका छोट्याशा वारीच्या धारेपासून संपूर्ण नदी जन्मास आली. हे सर्व तेव्हा घडले जेव्हा स्वराज्यावरती मोठे संकट होते. म्हणजेच औरंगजेब महाराष्ट्रात असताना छोट्या वारीचे भव्य दिव्य स्वरूप अस्तित्वात आले. यात अधूनमधून अडथळे येतच होते. पुढे औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली. त्यानंतर राजाराम महाराजांनी कारभार सांभाळला. त्यांनी सुद्धा वारीला संरक्षण दिले. याचा उल्लेख त्यांनी एलवंडी गावाला 1994 मध्ये दिलेल्या इनामात उल्लेख केला आहे. पुढे चालून मराठाच्या स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात झाले. यामुळे मराठा सरदारांनी सढळ हाताने मदत केली. पुढे छत्रपती शाहूंनी देऊ मंदिराला 5,000 रुपये पाठवले. याच काळात अधूनमधून संकट येत होती. नारायण महाराजांनी आध्यात्मिक तर सांभाळलेच, पण जेव्हा त्यांना शस्त्र हाती घेण्याची गरज भासली तेव्हा त्यांनी शस्त्र हाती घेतली. दाभाडी यांचा एक सरदार होता, लोधी खान पठाण. तो देहूजवळच्या सांगोळी गावात राहत होता. त्याचा मंदिराला व तेथील ग्रामस्थांना प्रचंड त्रास होता. तेव्हा नारायण महाराजांनी काही लोक जमावले व त्यांच्यावर हल्ला केला. अशा प्रकारे नारायण महाराजांनी धर्माचे रक्षण केले, त्याचबरोबर शस्त्र पण घेतले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात चालू झालेला हा पालखी सोहळा पुढे 147 वर्षे अखंडपणे चालू राहिला. 1832 साली तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये मालकी व सेवासाठी झालेला वादंग यामुळे पालखीमध्ये खंड पडतो का याबाबत हैबत बाबा यांना चिंता झाली. म्हणून त्यांनी 1832ला ज्ञानोबांची पालखी स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. दिंडी रचना, रिंगण, रथ व आजची शिस्त ही त्यांचीच देणगी आहे. ते स्वतः ग्वाल्हेरचे सरदार होते. तेव्हापासून तुकाराम महाराज व ज्ञानोबा यांची पालखी वेगवेगळी जाऊ लागली. त्याला पण 200 वर्ष पूर्ण झाले. नंतरच्या काळात प्रत्येक संतांची वेगवेगळी पालखी त्यांच्या गावातून निघू लागली, पंढरपूरला येऊ लागली. ब्रिटिशांच्या काळात त्यांनी फारसं काही पालखीवरती बंधन घालण्याचा प्रयत्न केला नाही, कारण की त्यांना 1858चा अनुभव होताच. तर न्यायमूर्ती रानडे यांनी 1882 मध्ये पुण्यात पालखी पाहून त्यांनी 18 पालख्या व 100च्या वर दिंड्या होत्या असा उल्लेख केलेला आहे. तर हे झाले ऐतिहासिक वर्णन. आताच्या वारीचे स्वरूप खूप भव्य आणि दिव्य आहे. 25 लाखावरून जास्त लोक पंढरपूरला येतात. प्रत्येक वारकरी प्रत्येक दिंडी ही ॲव्हरेज जर आपण पकडले तर 250 किलोमीटर आणि 20 ते 28 दिवसचा प्रवास करतात. 300 भव्य दिव्य दिंड्या असतात आणि 1400 मानाच्या दिंड्या असतात. त्यात सर्वात मोठी जर आपण पालखी म्हटलं तर यामध्ये मुक्ताबाईची असते. मुक्ताबाईची दिंडी जळगाव तालुक्यातील मुक्ताई नमुक्कर येथून 560 किलोमीटर चालून पंढरपूरला येते. ह्या वाऱ्या अखंडपणे मुघलांच्या काळात, ब्रिटिशांच्या काळात, परकीय आक्रमण ज्यांना
तिने पचवले. ही वारी अखंडपणे चालू राहिली. ते 2020मध्ये कोरोनाच्या काळात खंड पडलं. कोरोनाच्या काळात 1000 वर्षात पहिल्यांदा ब्रेक लागला. पण 2021 साली 20 लोकांच्या सोबत पंढरपूरला निघे. नंतर 2022मध्ये ही वारी पुन्हा आधीसारखी सुरळीत चालू झाली. पुन्हा वारकऱ्यांमध्ये तोच उत्साह दिसू लागला. पुन्हा तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. भेटी लागे जीवा, लागे लेसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जय हरी माऊली.